नमस्कार. फोटोग्राफी म्हटलं तर तुम्हाला काय आठवतं? लग्नाचे फोटो, नंतर आपण पासपोर्ट साइज फोटो काढायला जातो. तसे फोटो स्टुडिओ. म्हणजे फोटोग्राफीमधनं पैसे कमवायचं माध्यम म्हणजे हेच ऑप्शन आपल्याला जनरली दिसतात. पण काय तुम्हाला माहिती आहे, की फोटोग्राफीमध्ये पण विविध ऑप्शन उपलब्ध आहे? जसे फोटो जर्नलिझम एक प्रकार येतो. नंतर प्रॉडक्ट फोटोग्राफी येते. सायंटिफिक फोटोग्राफी येते. त्यानंतर क्रिएटिव्ह फोटोग्राफी, कमर्शियल फोटोग्राफी. कमर्शियल फोटोग्राफीमध्ये विथ फेमस व्यक्तींचे आपण पोर्टफोलिओ वगैरे बनवून देतो. राइट? तर असे विविध प्रकार त्यामध्ये येतात. फॅशन फोटोग्राफी येते, फूड फोटोग्राफी येते. नंतर मग प्रॉडक्ट फोटोग्राफी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ट्रॅव्हल फोटोग्राफी या प्रकारचे त्यामध्ये विविध प्रकार येतात आणि एक फोटोग्राफरला ट्रॅव्हल भरपूर करावं लागतं. त्याला नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळते आणि एक क्रिएटिव्ह अँगल त्याला असतो. त्यामध्ये त्याला स्वतःच्या इमॅजिनेटिव्ह पॉवर वापरून त्या पद्धतीने फोटोग्राफी करू शकतो आणि ती फोटोग्राफी तो विकू शकतो. पण कुठलंही करियर ऑप्शन जर त्याच्यामधनं आपण अर्निंगच करू शकत नाही, तर त्या करियर ऑप्शनला तसं महत्त्व येत नाही. त्यासाठी या फोटोग्राफीमधनं करियर करण्यासाठी, अर्निंगसाठी विविध ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे. ते म्हणजे आपण आपलं ऑनलाईन पोर्टफोलिओ तयार करू शकतो. परत आपलं जे काही काम आहे, की जगभरात उपलब्ध असलेल्या एक्झिबिशनला पाठवू शकतो. एक चांगला फोटोग्राफर असण्यासाठी कुठल्या क्वालिटीज आवश्यक आहे, तर ते म्हणजे एक क्रिएटिव्ह इमॅजिनेशन ते त्याला असणं गरजेचं आहे. नंतर मग टेक्निकल एक्सपर्टीज, की एक्सपोजर किती वापरावा, नंतर लाईट, शटर स्पीड, फोकस, अपर्चर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या टेक्निकली साउंड असणं गरजेचं आहे. नंतर मग तो एक बिझनेस ॲक्युमेंट म्हणजे बिझनेस त्याला एक करता यायला पाहिजे. त्याची जी काही हॉबी आहे, जे काही त्याचं प्रोफेशन आहे, त्यातून त्याला बिझनेस तयार करता यायला पाहिजे आणि एक त्याच्याकडे एक्सलंट कम्युनिकेशन स्किल जर असलं, तर त्याला क्लायंट भेटायला सोपं जाऊ शकतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 2 गोष्टी येतात, की अर्निंगच्या दृष्टिकोनातून विचार केला तर फोटोग्राफीमध्ये फ्रीलान्सिंग स्वतःहून तो काम करू शकतो किंवा सॅलरीड जॉब पण यामध्ये उपलब्ध आहे. तर याच्यामध्ये फ्रीलान्सिंग, कमर्शियल, क्रिएटिव्ह फोटोग्राफी आणि सायंटिफिक फॉरेन्सिक फोटोग्राफीमध्ये जर सॅलरीचा जर विचार केला तर इनिशियल सॅलरी जरी कमी असली, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जसं तुमचा पोर्टफोलिओ चांगला होत जातो, त्यामध्ये पण चांगला आपण अर्निंग करू शकतो. फ्रीलान्सिंगमध्ये आता इव्हेंटनुसार जनरली आपल्याला फीज मिळत असते. त्याची रेंज साधारण 15,000 ते 1,00,000च्या दरम्यान. कमर्शियल याच्यामध्ये कमर्शियल फोटोग्राफी जेव्हा करतो आपण ॲडव्हर्टाइजमेंट, फॅशन इंडस्ट्रीमध्ये, प्रॉडक्ट फोटोग्राफीमध्ये तर साधारण 25,000 महिन्याला त्यामध्ये सॅलरी सुरुवात होते आणि ती साधारण 1,50,000 पर्यंत जाऊ शकते. आणि क्रिएटिव्ह फोटोग्राफी हे तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. किती क्रिएटिव्हली तुम्ही तो फोटो काढलेला आहे, तो आपण सेल करू शकतो. तर त्याची साधारण प्राईस 6,000 पासून तर 6,00,000 तो फोटो जाऊ शकतो. ठीक आहे. तर मी जर बघितलं तर संदीप माहेश्वरी म्हणून फेमस यूट्यूबर आहे. त्यांची फोटोची कंपनी ते इमेज सेल करतात ऑनलाईन. ओके. तर असे बरेच एक्झाम्पल तुम्हाला इथे यामध्ये उपलब्ध आहे. याचं टेक्निकल प्रशिक्षण पण उपलब्ध आहे. ते पुण्यामध्ये सिम्बायसिस कॉलेजमध्ये आणि जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईमध्ये इथे आपल्याला याचं टेक्निकल प्रशिक्षण पण आपल्याला यामध्ये घेता